तर नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आपला मुंबई स्पेशल राहणार आहे. आज आपण चाललोय मुंबईला. परत एकदा नानांना घेऊन चाललोय. नाना आणि आबा येणार आहेत. परत एकदा ट्रिप निघते आपली आजची. सो अपडेट दिलं जाईल ब्लॉगमध्ये. या सिंहगडने आलोय आता आपण पुण्यावरून. आणि ही मुंबई लोकल लागली आहे इकडे. हा कर्जतचा फेमस वडापाव आहे. कर्जतवरून लोकल सुटल्यानंतर नानांच्या माझ्या गप्पा चालू झाल्या. नानांनी चालू घडामोडीवरती मला जरा काही गोष्टी सांगितल्या की कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. अजून बरेच त्यांचे जे अनुभव आहेत तसं भेटल्यानंतर ते शेअर करतात. काही प्रॉब्लेम असतील, काही फॅमिली इश्यू असतील किंवा आजूबाजूच्या लोकांबद्दल सर्व गोष्टी नाना सांगतात आम्हाला. याच्यातून आम्ही नवीन गोष्टी शिकत राहतो. कोणत्या चुका आपण नाही केल्या पाहिजेत, त्यांच्याकडून कोणत्या झाल्या, कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा केली पाहिजे, या गोष्टी नानांनी लोकलमध्ये बसल्यावरती घाटकोपर येईपर्यंत सांगायला सुरुवात. तर घाटकोपर रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर घाटकोपर मेट्रो लाईनकडे गेलो आपण. गर्दी पाहू शकता किती. मुंबई म्हणलं की गर्दी येणार आणि गरमी पण येणार, दोन्ही गोष्टी एकत्र येणारच. एवढी गर्दी होती की सकाळचा टाईम होता 9-9:30चा, त्याच्यामुळे फुल गर्दी होती. तिकीट वगैरे काढलं आपण. मेट्रो लाईनकडे गेलो नानांशी गप्पा मारत आणि वरती जाऊन मेट्रोची वाट पाहिली. जरा 1-2 फुल होते, त्या जाऊन दिल्या. त्याच्यानंतर नंतरच्या मेट्रोने गेलो आपण. घाटकोपर ते अंधेरी प्रवास केला मेट्रोने, मुंबई मेट्रोने. पुणे मेट्रोने तर ऑलरेडी प्रवास केला होता मी, पण नानांसाठी ही गोष्ट खूप नवीन होती. ज्याच्यामध्ये नानांना प्रत्येक गोष्ट नवीन होती. मेट्रो एवढ्या उंचीवरून चालते, परत तिकीट व्यवस्था, सुरक्षा, या सगळ्या गोष्टी क्युरियोसिटी होती नानांना. त्याच्यामध्ये पाहिली नानांनी मेट्रो खूप चांगल्या प्रकारे. घाटकोपर ते अंधेरी प्रवास केला मेट्रोने आणि तिथून आपण गेलो दादरकडे. तर मेट्रोमध्ये ती ॲटोमॅटिक सिस्टीम वगैरे बघून नाना खूप. आणि आपल्या आईवडिलांना जर या गोष्टी आपण नाही दाखवल्या तर कोण दाखवणार? या नवीन गोष्टी आपण दाखवल्या पाहिजे. त्यांनी आपल्याला लायक बनवलं आहे त्या गोष्टी दाखवणे योग्य. मेट्रो वगैरे या गोष्टी त्यांच्यासाठी, म्हणजे मला नाही वाटत की आपण जर नाही दाखवलं तर कोण दाखवू शकेल त्यांना. ही त्यांच्यासाठी खूप नवीन गोष्ट आहे. मेट्रो झालं, विमान झालं, रेल्वे वगैरे ते नॉर्मल ट्रॅव्हल करतातच. त्याच्यामुळे मी नानांना मुंबई मेट्रो पण दाखवली, सिद्धिविनायक गणपती पण दाखवला. 1 दिवसाची सुट्टी म्हणलं इकडे तिकडे जाण्यापेक्षा त्यांच्यात इन्व्हेस्ट केलेली खूप चांगली. कृपया आपली बॅग खाली ठेवा. सहप्रवाशांसाठी जागा करा. पुढील स्थानक विमानतळ रस्ता. दारं डाव्या बाजूला उघडतील. Change here for Western Railway. तर आता आपण आलो आहे अंधेरीला. आपण मेट्रो लाईनला बसलो होतो घाटकोपरवरून. तर घाटकोपरवरून आता आपण आलो आहे अंधेरीवरून जाणार आहे दादरला. एक काम होतं आपलं, त्याच्यामुळं आलो होतो. आणि नानांना पण मेट्रो लाईन दाखवायची होती. सो त्याच्यामुळं आलो होतो. आता सिद्धिविनायक दर्शन घेऊ आणि जाऊया. नाना नाना मग कशी होती मेट्रो? लय भारी होती. हा लय भारी होती. खूप बसलाय खरं का? हा काळ आला बसायचा म्हणून. विमान तर झालं, मेट्रो झाली.
मेट्रो झाली, विमान झालं, अजून कसं विमान, रेल्वे झाली साधी, साधी रेल्वे झाली, आता काय राहिले? आता अजून एक विमान राहिली. तर चला चला आता गणपतीचं दर्शन घेऊ जरा. हा गणपतीचं दर्शन घेऊ. लय जाऊ पुढे.